स्वामी यांनी शुक्रवार तिकडूनच नाही वार आणि दिनांक 18/5 आज रविवार दिनांक 18/5 2025 सगळं मला सांगितलं. इथे काहीच टिप्पण नाही. पूर्वा असतो तारीख किती असते काय नाही. आज रविवार दिनांक 18/5/2025. आज आपण या ठिकाणी आपला चरित्राचं पारायण आपण आठवडाभर घेतलं. सर्व श्रोत्यांचं असं मत आहे की रामदास स्वामी समर्थांचं सोडी व सुखदे प्रकरण आहे ते आपण या ठिकाणी प्लीज बोलू नका. बोलू नका. जय जयाजी सद्गुरुवर्या. सोडी व सुख मिळतं कोणाकडून? देव नाही देत. सोडी ईश्वर तुम्हाला प्रगट होईल पुढे म्हणजे प्रसन्न होईल, पण सोडी व सुख नाही. ईश्वराचं दर्शन आहे ते एकदाच मिळेल. पुन्हा पुन्हा तुमची भक्ती असेल तर पुन्हा मिळेल, पण दर्शन मिळेल नामदेवरायांचं. आपल्याकडे उदाहरण आहे. नामदेवरायांना देवाचं दर्शन सोडी व सुख कशासाठी घ्यायचंय? देवाच्या दर्शनासाठी. पण नामदेवरायांना रोज देवदर्शन होतं तरी सोडी व सुखासाठी त्यांना गुरुंकडे जावं लागलं. हा मुद्दा आहे. सुख जर मिळवायचं असेल तर सद्गुरूंशिवाय मार्गच नाही दुसरा. हा तो मुद्दा आहे. सद्गुरूंकडे जो गेला त्याला सोडी व सुखाचा आत्ता नाही अनुभव आला तरी एक ना एक दिवस तो अनुभव प्रत्येकाला सद्गुरू देतोच. फक्त शिष्यांनी सतत अंतर्मुख राहणे रोज आणि ध्यान करणे हा त्याचा मार्ग आहे. कळलं? ध्यान कधी न सोडले. पुढे पण जय जयाजी सद्गुरुवरी म्हणून रामदास स्वामींना प्रत्यक्ष श्रीरामांनी दर्शन दिलं सुरुवातीला. पण जेव्हा त्यांना अशी गरज येऊन पडली की हे सुख नाही, ते सुख नाही, त्यातही सुख नाही, यातही सुख नाही, मग कोणतं सुख पाहिजे? त्यांचे सद्गुरू रामदास श्रीरामचंद्रच होते. पण त्यांनी ही प्रार्थना केली आणि नंतर त्यांना काय सुख मिळालं ते आपण बघू. जय जयाजी सद्गुरुवर्या. पूर्ण ब्रह्म प्रताप सूर्या. तुझ नमोजी आचार्या करुणा सिंधू. ही करुणा सिंधू. सद्गुरूंची स्तुती करावी लागते. काही काही अवस्था येण्यासाठी सद्गुरूंची स्तुती लागते मनामध्ये आपल्या स्वतःच्या याच्यामध्ये. हे करुणागारा तुला मी नमस्कार करतो. जे भवसमुद्री ओढले विषय मध्ये अंध जावले 84 वाहू लागले मार्ग सुचेना. 84 लक्ष येऊनच वाहताय सगळं राहतोय आपण. फक्त फरक काय आहे? तुम्ही आम्ही कुठं आलोय? इथं आलो या सुखात. हे सुख जर नसतं तुम्ही आम्ही पण 84 लक्ष येऊन इथं जमा झालो. आता कोणी होणार नाही 84 लक्ष येऊन. कुठंतरी काहीतरी हा मार्ग ते आचरण. ऐसे विश्व बहुत बुडाले मी जीव म्हणून धावू लागले. मुळीचे स्मरण विसरले मी कोणा. लोकांना सांगितलं मी कोण आहे विसरलं, मी कुठून आलाय विसरलं. पण 84 लक्ष येऊन भोगू लागले. दयाची मुक्त करावया पूर्ण तुपा उतरलासी ज्ञानघन. रोगी औषधी देऊन भोग मोचन करेल. एखाद्या रोगाला रोग जडल्यावर जसं औषध लागतं तसं औषधच लागतं. आणि असं औषध लागतं एखादा दुर्धर रोग जर असेल की ते औषध एखाद्याच वैद्याकडे असतं जेणेकरून दुर्धर रोग जातो. तो वैद्य वेगळा, ते औषध वेगळं, सगळं पूर्णानंद देणार आहे. कळलं? तसा तू उतर त्याच्यावर. रोगी औषधे देऊन भोगमोचन करीस. भोगमोचन म्हणजे संसार. संसाराचं सुख मिळतंय प्रत्येकाला, पण संसार सुखामध्ये पूर्ण सुख नाही. रोज सकाळी उठलं की परत तेच दुःख आहे, तेच प्रश्न आहे, तेच सर्व आहे. प्रश्न संपत नाहीत तो संसार आणि उत्तर मिळत नाही तरी संसार. कळलं?
म्हणून ह्या साधकाला किंवा तुम्हाला सर्वांना आपल्याला उत्तर पाहिजे आहे. कसलं की पूर्ण सुख मिळण्याचं उत्तर. पूर्ण सुख मिळाल्यावर मनुष्य संसाराची खरं तर पद्धत अशी आहे की एकदा सद्गुरू मिळाले की मनुष्याने संसाराची सुद्धा तक्रार करायची नसते. कुठलीच तक्रार न करता फक्त साधना वाढवायची असते. आपल्या साधनेमध्ये इतकं बल आहे की ती साधनाच तुम्हाला शेवटपर्यंत घेऊन जाईल. एकदा पहिल्यांदा हात सद्गुरूंनी धरलाय, उच्च साधनेवर गेल्यावर कदाचित ईश्वर पण तुमचा हात धरेल. सद्गुरू तर आहेच. आणि एकदा सद्गुरूंचा हात पकडला की संसाराचा विचार जास्त करू नये, करायचाच नसतो. संसार सुद्धा कोण सावरणारा असतो? सद्गुरूंना सावरणारे असतात. तू नको काळजी करू, किंबहुना तू काळजीच करू नको. म्हणूनच सद्गुरू भेटले आपल्या काही पुण्याई. पण सद्गुरू भेटल्यावर परत संसाराच्या तक्रारी, परत सगळं. एक जण पण मला अजून म्हणत नाही मला मुक्ती द्या. आता अजून माझ्या घरात असं चाललंय, माझ्या घरात तसं चाललंय. आता असं झालंय कलियुगामध्ये की सद्गुरू हा पूर्ण अंशाने पाहिजे. एक तर तो संसाराची दुःख घालवणारा पाहिजे, तो असतोच, तो आहेच. हा, सद्गुरूच्या शिष्याची पत्रिका बदलत असते, त्याच्यात ते ग्रह राहत नाही. माझ्या पत्रिकेत काय काय तुम्हाला पत्रिकाच नाहीये. माझ्या 3 पत्रिका निघालेल्या. तिने ते काय त्यांना आढळलं म्हणजे पत्रिकाच बघतायत. एकच व्यक्ती अशी आहे की जिची जन्मतारीख 3 काढलेल्या आहे. एक शाळेत जाण्याची, एक जन्मण्याची, एक अंदाजे लावली. तिन्ही पत्रिकेच्या पैकी शाळेत जाणाऱ्या पत्रिकेत माझं भविष्य आहे ना. बरं, आता जे चाललंय जीवन ते शाळेची दादांनी तारीख लावली. 1 तारीख, एक 16 मे शाळेत घातलेली आणि जन्मले जन्मलेल्या तारखेनुसार चालले. 16 मे नाही 16 मे 7 तारीख 7 मे केतूची आहे तिथी. पण केतू म्हणजे पूर्ण पूर्वी शाळेसाठी पत्रिका वेळ आली ना, शाळेत गेल्यापूर्वी एक तारीख 1 लावायची. 1 मार्च 1 3 1960 हे लावले. मे महिना असे लावले. म्हणून तारीख जी आहे ती साक्षात्कारानंतर तर जवळच आहे. तारीख महत्वाचीच आहे. पण तारखेमध्ये जर गोंधळ असतील तर आता जीवन कसं चाललंय त्याच्यावर जन्मपत्रिका काढली पाहिजे, नाही का? असं आहे. ठीक आहे. म्हणून या ठिकाणी काय काय लिहिलं की या सगळेच लोक भवसागरामध्ये वाहून चाललेले आहेत. का वाहतात? कारण मुळीचे स्मरण विसरले. मूळ म्हणजे काय सांगा मला? आत्मस्वरूपाचं स्मरण जो विसरला त्याने गटांगळ्या खाल्ल्या. तो मांजर परवा आमच्या घरी एक उदाहरण झालं. परवा म्हणजे झाला महिना. खालच्या खालच्या घरामध्ये एक मांजर व्यायला. एक गंमत सांगते. मांजर व्यायली 3 पिल्लं झाली. आता ही मुलं आहेत, 3 त्यांच्याकडेच मुलं आहेत. त्या सगळ्यांनी त्या पिल्लांचे लाड केले. हा त्यांना घरात आणायचा, सवय झाली त्या पिल्लांना. मग आपोआप त्यांच्यावर माझा फिरला. आम्ही पण त्यांचे लाड केले. पण आश्चर्य झालं, 7 आठवड्याच्या आतची 3ही पिल्लं गेली. आईला फार शोक झाला. 1 महिनाभर ती मांजर जवळ 1-2 महिने मांजर काही खायची नाही, काही नाही. सगळ्या जिन्यातून सगळ्या पिल्लेवरून म्याव म्याव इतकी ओरडायची. फार विचित्र यातना त्यांनी पण सोसल्या. पण हे काय झालं नेमकं सांगा. योनी बदलली ना. योनी बदलली. दुःख झालं तिला, ते मुक्त. म्हणून 3ऱ्या 4थ्या दिवशी ते गेले.
तर काय करायचे, पिल्लं दिली देवघरात जायचं आणि माझ्या पाठखाली झोपायचं. त्यांना तिथे काय सुख वाटलं कोणाला. किती 1-2 आठवडे झाले सोली सुख मिळालं. या जन्मात घेतलं नाही. म्हणून हे सद्गुरुनाथा, मी तुला शरण आलो आहे. मला आपण सोली व सुखाचा अर्थ सांगावा, किंवा सोली व सुख म्हणजे काय असतं ते सांगावं. सोली व सुख याचा एकच अर्थ आहे, एकदा आपली साधकाची मनोवृत्ती, ती वृत्ती जर एकदा निवृत्तीमध्ये तल्लीन झाली तर तिथे संकल्पही नाही, विकल्पही नाही, केवळ एक श्वास गेलेला आहे आणि आपण शांत. दॅट इज कॉल्ड निवृत्ती. सर्व संकल्पाचा दाता नारायण. त्याच्याजवळ संकल्प गेला की तो संकल्प राहत नाही, तिथे विकल्प तर येतच नाही. मिळून काय होतो, सत्य संकल्प म्हणजे एकच. असं होतं. आयचा शिष्याचा प्रश्न ऐकून शिष्याने काय प्रश्न केला, तोच प्रश्न केला की आपण आपणा ते सांगावे, म्हणजे माझं सुख काय आहे ते मला सांगावं. प्रश्न केला. आयचा शिष्याचा प्रश्न ऐकून ज्ञानाचे भरते आले स्वामी लागोनी, आसन सांडोनिया ते क्षणी कडकडोनी भेटले. असा कोणीच शिष्य प्रश्न करीत नाही. एखादा शिष्य म्हणतो आई मला पूर्ण तारून द्या. मी अशा शिष्याला एखादा सद्गुरू काय करतो, कडकडून भेटतो. म्हणजे काय होतं भेटीत, त्याच्या भेटीत विषय असतो. मग काय असतं, हे हृदयीचे त्या हृदयीला आपोआपच होतं. हे हृदय, या हृदयातली किरणच सगळी गेली, सगळ्या शरीराला मिळाली. प्लस मस्तकावर हात ठेवला तो ते मिळालं. आणि सोली व सुखाचा अनुभव तर मिळाला, पण नसेल त्याला तर तो पूर्ण दिला आहे. कळलं? सद्गुरूंची किरण डायरेक्ट आहे. असं किरण मिळवायला किती उशीर लागतो ते सांगितलं. सोली व सुख याचा अर्थ सगळी सुख बाजूला पडून एकच परमात्म सुख ज्या मस्तक भागी आहे त्याच्यामध्ये वृत्ती पूर्ण तल्लीन. किंबहुना त्याला कोणती समाधी म्हणतो आपण, शेवटची सायुज्य मुक्ती किंवा समाधी, सहज समाधी. समाधी याचा अर्थ काय, सम अधिक धी. धी म्हणजे बुद्धी. ब्रह्मामध्ये बुद्धी तल्लीन होणे. इथं जे ब्रह्म आहे, अवस्था आहे, त्या अवस्थेमध्ये म्हणजे काय, खालची कोणतीच अवस्था आता शिल्लक राहिली नाही. मग देह गेला का, त्याला म्हणायचं सायुज्य. देह गेला का, नाही. सायुज्य कशाला म्हणायचं, पण देह जिवंत असून युज युजती म्हणजे जोडणे, या संस्कृत धातूप्रमाणे परमेश्वराच्या स्वरूपाला पूर्ण आपली वृत्ती जडून गेली. म्हणजे पूर्ण तल्लीन झाली, मर्ज झाली. मर्ज करणे, त्या मर्ज झाल्यानंतर खाली काही उरत नाही. तो आता समजा इतर सहज समाधी याच्यातून मनुष्य खाली येऊ शकतो, पण मला 17 साली लागलेली कोणती समाधी होती, उन्मनी ती अजून वरच आहे प्रकरण. ती फक्त सहज समाधी. या समाधीतून संकल्पाने खाली उतरता येतं, नॉर्मल होता येतं. परत आपण समाधीत जाऊ शकतो, परत व्यवहारासाठी नॉर्मल होता येतं. पण एक सांग, सहज समाधी ज्याला लागेल ना त्याने पुन्हा सारखं नॉर्मल होऊन व्यवहारात नाही काम करायचं, म्हणजे करू नये. म्हणून तर मी तुम्हाला कोणाला काही दिलंच नाही अजून. समाधी नाही दिली, काय अवस्था दिल्यात, पण समाधी नाही. कारण मला कळतंय ना सगळे भक्त अजून कुठं आहे आणि इच्छा पण नाहीये कोणाची. तर वी विल फाइंड अ वे. इच्छा असेल तिथे मार्ग दिसते. एक पण भक्त मला सांगायला नाही आला अजून, पाहुली करा बरं मला असं नाही आलं. म्हणून मग मी थांबले. आता थांबलेच, त्याला काही काय अजून ते एकदा तरी एखाद्याने तरी मला असं म्हटलं असतं ना, मला खूप आनंद झाला असता की चला एक तरी असं आहे की ज्यांनी जिंकलं. अजून कोणीच नाही म्हटलं.
ठीक आहे, काय हरकत उगीच पण म्हणूही नाही. आपल्या अवस्था आली तर मला जेव्हा ही अवस्था आली, आता माझं सांग, मला जेव्हा ही अवस्था आली तेव्हा सद्गुरुनाथ पण नव्हते. ते असेपर्यंत मला अशी अवस्था आली नव्हती. 17 साली मला ही अवस्था पहिली आली. इतर कोणती आली? उन्मनी आली नाही का? त्याच्या आधी ही अवस्था येऊन गेली, सहज समाधी. सहज समाधी म्हणजे मनुष्य म्हणजे ही उन्मनी. उन्मनीत पण जाऊन मनुष्य स्थिर होतो आणि पुन्हा खाली येऊन आपलं कार्य करू शकतो. म्हणजे भगवान कृष्णांचं काय मत होते? खेळिया खेळिया काय म्हणत? खेळे परी डाईन सापडे, तो एक खेळिया शहाणा. खेळ खेळे म्हणजे सगळा संसार कर, सामान्यपणे नाहीच करत. सगळा संसार म्हणजे काही करायचं नाही, भोग भोगायचं नाही. चाल भोग भोगले संसार केला मग काय कसं काय जाणार वृत्तीवर? भोग भोगली की वृत्ती खालीच असते आणि ती कधीच वर जात नाही. पुन्हा पुन्हा तेच तेच करायची किंवा तेच तेच वागायची. मनुष्याला आपल्याची बुद्धीच खालची आहे. पण जेव्हा तो साधक होता, जेव्हा मनुष्य साधक होतो, एखादा साधक निर्वाणीचा असतो. हे सद्गुरुराया मला सर्व द्या जे तुमच्या जवळ आहे, असं मी सद्गुरूंना म्हटलं. ते म्हणाले हो देतो देईल. त्याप्रमाणे त्यांनी सहज समाधी आणि सगुण समाधी, निर्गुण समाधी सगळं काही दिलेलं. आणि तिसरी एक गोष्ट मी गुरुजींना मागितली, मला आकाशात उडवायला शिकवा. की नाही म्हणजे कशाला आकाशात जायचे, पृथ्वीवर खूप कावं आहेत तुम्हाला. म्हणले नाही, पण एक आहे, ध्यानामध्ये मी असताना किंवा नसताना सुद्धा भक्तांना अनुभव येतात की मी आकाशातून चाललेली आहे. हे दिव्यत्व आहे. खूप वेळा भक्तांना दिसतं दर्शन, तुम्ही आकाश मार्गे जात होता, मग इकडे गेलात तिकडे गेलात, हे दर्शन होतं. तर ते आहे. पण वृत्ती खाली ठेवू नका सारखी. आपली वृत्ती खाली नाही म्हणजे काय करायचं? सारखे श्वास वर घ्यायचे का? नाही. भक्तीत तल्लीन ठेवा. अलीकडचे प्रेमात तल्लीन ठेवा. भगवंतावर प्रेम करा. सगळीकडे भगवंत आहे, सर्वांवर प्रेम करा. पुत्र माझं काय फुटेल काय तानेला सगळं सगळं. अशा संयुक्त वागण्याने परमात्मा प्रसन्न होतो. कारण परमेश्वर एक ठिकाणी नाही ना, परमेश्वर सगळीकडे व्यापक आहे. मग व्यापकतेत जी आपली वृत्ती होती तीही उचलली आणि स्वायत्ततेत आपण तल्लीन झालो. ते आहे सोलीव सुख. सोलीव याचा अर्थ म्हणजे आमचे उदाहरण द्यायचे, द्राक्ष घेतलं आणि त्याची साल काढली. निघते का द्राक्षाची साल? नाही, पण तरी ती काढली, ती किती पातळ असेल ते सोलीव सुख असं उदाहरण द्यायचं. द्राक्षाची साल काढा, निघत नाही, पण ती इतकी चिकटलेली आहे, इतकी एकरूप आहे. तशी ही वृत्ती पाहिजे. आपण जरी खाली आलो, एक श्वास खाली आला, कर्म सगळी झाली, म्हणून आम्ही तुम्हाला हे शिकवले, किंचित श्वास वर घ्या. प्रत्येक कर्म आपण करा. प्रत्येक कर्म श्वास वर न्यायचा. इथे तिथे नेऊन जर आपण अर्पण केला तर कर्म कधीच बाधणार नाही. कर्म कधीच बाधणार. कर्म न बांधणे इट इज कॉल्ड मुक्ती. जिवंतपणी मुक्त, मेल्यावर तर मुक्तच होतो मनुष्य. तो पाठ मुक्त म्हणजे असं आपण म्हणतो ते झाले मुक्त सासुरवासा, ते मुक्ती नाही. जन्म जन्मांतरीची मुक्त अवस्था आहे. असं मुक्त अवस्थेत पण काही साधू असतात की त्यांना कुठलाही काहीच संसार नसेल, कळलं, तसे असतात. पण हे जे सुख आहे हे आपलं कर्तव्य कर्म करीत करीत साधकांना द्यायचं आहे. ते हे सोलीव सुख आहे. पहा, ज्ञानाचे ऐसा शिष्याचा प्रश्न ऐकूनी ज्ञानाचे भरते आले स्वामी लागूनी. आसन सांडून आता एक क्षणी कडकडून भेटले. रे बाळका ऐक निर्धार, तुझा प्रश्न तो वाटतोर. माझे कंठी पैसला साचार, बरे घे निज वस्तू. सद्गुरूंनी काय सांगितलं? बर निज वस्तू घ्या.
म्हणजे वस्तू म्हणजे आत्मा राहतो. आत्मा कुठे राहतो सांगा कोण? हा. तिथं पाठ आहे, लगेच हात गेले असते, तिथे राहतो. आपली वृत्ती कुठे राहते याचा रोज अभ्यास करायचा प्रत्येक साधना. आपली वृत्ती म्हणजे आपण हा. कुठं राहते, आपण कुठं राहतो रोज दिवसभर ते चेक करा प्रत्येकाने. दिवसभर हे कर्म झाले, एवढ्यात वृत्ती फोन उचलला, कर्म झालं, एवढ्यात वृत्ती तिथं गेली, पुन्हा खाली. एवढं लक्षात ठेवायचं. अभ्यास थोडा असतोच, एकदम सगळं कसं. आणि असं कोणी समजायचं कारण नाही. गुरुंचे अनुग्रह झाले तर आपण मुक्त, ठीक आहे, फक्तच आहात तुम्ही सगळे, पण थोडासा तरी अभ्यास आपल्याला केला पाहिजे. आणि याच जन्मी झाला पाहिजे हे विसरू नका. एच देही एच हे विसरू नका. आपण जाण्याच्या अगोदर हा अभ्यास झाला पाहिजे. नाहीतर मग जन्म घ्यावा लागेल, पुन्हा अभ्यास करावा. आणि ते तुम्ही सगळेजण नको नको ना. नाही, आपल्या साधकांचं हेच वैशिष्ट्य आहे. ते मला खूप आवडतं. म्हणतात असं, नको जन्म नको आपला, याच जन्मी पाहिजे. ऐका पण म्हणतो पहा, सद्गुरू असं म्हणतात की बाळा, तू मला हा प्रश्न विचारून खूप छान वाटलेला आहे. मला तू असा प्रश्न मला विचारायचा. पहा, मग स्नेहाने नवल केले, ओसंगाशी शिक्षा घेतले, अर्धमात्रा रस काढिले, पूर्ण फुंकिले कर्णर. यांनी वेगळंच कानामध्ये बीज मंत्र देऊन दिवस पण आहे, पण यांनी बीज मंत्रापासून घेतले. बघू आता मला काय कळते. ठीक, अर्धमात्रा रस काढिले, पूर्ण फुंकिले कर्णरंजनी. त्यांची पद्धत आहे स्वामींची, कानात काहीतरी मंत्र पाहू पुढे. खडतर औषधी दिव्य रसायन, नैनी झोंबले जाऊन, डोळ्याचा डोळा फोडून चित्सा. हा अनुग्रह आहे. अनुग्रह आहे की अनुग्रह होता क्षणी गुरु कानात मंत्र देतात, पण त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर कुठं कुठं काय काय होतो ते हे वर्णन आहे. एक अनुग्रह कानात ठोकला तर त्याबरोबर साधक असा कसा ते करायला लागतो. कारण कशा कशात काय काय जातं सांगा मला, कोण सांगते? बोला. बीज मंत्र कुठे जातो? कानात. आणखीन कुठे जातो? बीज मंत्र 4 ठिकाणी जातो. मध्य ब्रह्मरंध्रामध्ये, तिसरा त्रिपुटी मध्यामध्ये, चौथा माभिस्थानीमध्ये, आणि कुंडलिनी शक्ती. इतका 4-5 ठिकाणी बीज मंत्र जातो. कळलं का? पुढे बघा. खडतर औषधी दिव्य रसायन, नैनी झोंबले जाऊन, डोळ्याचा डोळा फोडून सूर्य भेदिले. आता अनुग्रह झाल्यानंतर आपण म्हणतो दर्शन झाली पाहिजे. ती पण तुम्हाला सर्वांना खरं तर व्हायला हवी. अभ्यास नीट करा, अभ्यास खूप करा. म्हणजे ह्याचं ना काय करायला पाहिजे, काय आपण म्हणतो, इतकी तळमळ पाहिजे की सारखा ध्यास. ध्यासाशिवाय होणार नाही. 1-1.5 वर्ष असा ध्यास घ्या, तुमचं दर्शन आम्हाला, दर्शन म्हणजे आत्मस्वरूपाचा अनुभव आम्हाला पाहिजे, तो येईल. काय काय लोकांना आलेला आहे. आता पुढे काय झालं? डोळ्याचा डोळा फोडून चित सूर्य भेदिले, पूर्ण अंशी गगनीचे भेदिला. अर्थ तो पिंडी माझी. आपण प्रेमाने काढून ठेवायला, पिंडी माझी उतरला. पा पूर्ण अंश गगनी भेदिला. गगनी म्हणजे कानातून पूर्ण मंत्र दिला तेव्हा काय झालं? अर्थ तो माझी उतरला म्हणजे शरीरात शक्ती उतरली. त्रिकुट श्रीहट चुराडा केला. त्रिकुट म्हणजे त्रिकुट शिखरी गा, दार वेळी ऐकला. त्रिकुटी मंत्र कान आणि ब्रह्मरंध्र याच्यामध्ये गेला. शेखी भरला गगन गगन. प्रेमळ गीत का? त्याच्यात सूर्य सुद्धा आहे. एवढं वाटतं काय गरज. पहा आता अग्री लक्ष लावे, काय दिसे ते न्याहाळी. चंद्रज्योती प्रकाशली
यो बांधिला बळकटी. प्रेमळ गीत गाण्याचा. आपल्या याच्यात प्रेमळ गीतात सोली व सुखा आहे. ते आहे ना ते त्रिपुट आहे ते. आजच आले प्रेमळ गीत. नाही नाही त्रिपुट हे बिलवलेलं समोर ओम नमो नमो बद्री केदार ते 30 म्हणा. आता बघा आपल्या प्रेमळ गीतामध्ये विनंती सद्गुरूंना आपण केलेली आहे. पान क्रमांक 31 वर त्याच्यामध्ये विनंती आहे, हे सद्गुरु राजा तुला शतवार नमन असो. आपल्या भाषेत गोड आहे. गुरुवरा शतवार नमन तुझ. गुरुवरा शतवार नमन. निज स्वरूप गुरुवरा. या सगळ्या गीतामध्ये हे सुख आहे. कुठलं सोली पा सगुण दर्शने तुही लाविली. निर्गुण राणीव अनुभवा दिली. सगुण दर्शने तुम्ही लाविली. निर्गुण राणीव अनुभवा दिली. जीवन झाले सार्थ आज, सार्थ आज. म्हणजे या ठिकाणी भक्ताला खात्री आहे की देवा सगुण दर्शन पण तू दाखवलीस आणि निर्गुणाची राणीव पण. राणीव म्हणजे राज्य. माझी भाषा आहे अर्थात, मला जे मिळालं त्याची भाषा आहे. काय काय शतवार नमन. तुला शतवार नमन असं का तर निज स्वरूप ही दावी आहे. याला म्हणतात त्यांच्या भाषेमध्ये सोली वसू. सोली वसू काय एकदा ते सुख मिळाल्यानंतर बाहेरचे व्यवहार आपल्याला काहीच वाटत नाही. कोणाचा करावे लागत नाहीत का? करावे लागतात. म्हणून आपल्या समर्थ गुरुजींनी हा मार्ग असा सुलभ केलाय. आपल्याला तुम्हाला वाटतं आपल्याला वेळ लागतो, पण तसं नाही. वेळ हा लागणारच आहे. ही शाळाच वेगळी आहे. का वेळ लागतोय तर प्रपंच आहे मागे. मग प्रपंच करणाऱ्यांनी उद्धारायचंच नाही का? हे महाराजांनी काढले. हा कारखाना यांचा आहे. काय काढला? जगामध्ये असं कुठेच नाही. समर्थांच्याकडे जो शिष्य गेला तो संन्यासी होऊनच गेला. मग त्यांनी सांगितलं की बाबा सोली व सुखाचा आहे कालांतरात. पण आमच्या समर्थांनी म्हणजे गुरुजींनी असं सांगितलं की प्रापंचिक लोकांनी पण या माझ्याकडे. त्याच्यातले जे प्युअर असतील त्यांना सोली व सुख. ज्यांनी साधनाच केली, साधना सगळी विश्वासवर ज्योती अर्पण केली आणि पुन्हा कर्म करायला मोकळे झाले, असं सद्गुरू पाहिजे. ध्यानात कर्मफल त्यागम, त्यागात शांती निरंतर. सुरुवात वेगळी. श्रेयो हि ज्ञानम अभ्यास. अभ्यासात श्रेय आहे, ज्ञान आहे. ज्ञानाचं श्रेय आहे. तो मिळवला आपण किंवा मिळवू. तो मिळवल्यानंतर ज्ञानात ध्यानम विशिष्यते. ध्यान शिकवणारा सद्गुरू पाहिजे. तसं महाराजांनी ध्यान आम्हाला शिकवलं. ध्यानात अनुभव आले, जसे मला आले तसे तुम्हाला आले. काही ध्यानात बसले की काय होतं? पहिल्यांदा अगदी पहिल्यांदा जो साधक खूप उंचीच आहे समजा एखादा, सगळं पूर्वजन्म भोगून बिगून सगळं आलेला आणि त्याला फक्त आता हेच पाहिजे असं आले.
बाकीचे सगळे नॉर्मल आहेत. त्यांच्या हळूहळू का होईना पण ह्या दिशेला आपण लागलो हे खूप नशीब आहे, खूप श्रेय आहे बाळकृष्णानंद की हळूहळू ढाळे ढाळे. ज्ञानेश्वरी सांगते केतुले नि एकेले, हळूहळू चला. जगामध्ये जगाची स्थिती अशी आहे, पृथ्वी एकदम फिरते का बरोबर बरोबर आपल्याला जाणवते का? हळू 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 रात्र जाते दिवस येतो, रात्र जाते दिवस येतो, दिवस जातो रात्र येते. असे पण असं होतंय का? नाही. मग आपल्याला कसा भाग दिलाय पृथ्वीने? हळूहळू जातोय दिवस, पुन्हा रात्र येते, पुन्हा दिवस येतो, फिरते पण कळत नाही. 84 लक्ष घेऊन आपल्या फिरून झाल्या, त्या फिरतायत पण आपल्याला कळत नाही. कोणाच्या कृपेमध्ये? सद्गुरूंच्या. त्या सद्गुरूंनी हा शोध लावलाय. आपल्या इथे शोधांचं हे आहे गमक आहे जास्त. काय शोध लावला की साधक आला, एखादा माणूस आला, त्याला बसवायचं शांतपणे, त्याच्या अडचणी विचारायच्या, अडचणी सोडवायच्या. पहिलं सोडवल्यानंतर तो हळूहळू येत राहतो. आल्यानंतर तो एक दिवस म्हणतो, गुरुराजा मला अनुग्रह द्याल का? मग अनुग्रह दिला. अनुग्रह दिला तरी प्रत्येक साधकाचं पूर्वजन्मीचं कर्म हे अर्धवट आहे. सगळी कर्म संपलीत का? आपली नाही, कर्म अधुरी आहे. म्हणून आपल्याला ती आता बरोबर चालली गाडी. कर्म अपुरी आहे. मागची कर्म केलेली कधी अर्पण नाही केली, पण आता भोगणे चालले. हे पूर्ण होईपर्यंत थांबा. मला याची लिंक लागली, आता कर्म पूर्ण करा. पूर्ण केल्याशिवाय काहीच व्हायचं नाही. आणि सगळी कर्म काय करा? गुरु मिळाले मंत्र विचार पुढे या 7-8 दिवसाच्या कष्टांनी शरीर लगेच त्रास व्हायला लागेल, सवय लागली. काय म्हणाल? विडीत आहे का? इकडे या. तर आपली काय लिंक लागली? आपण मागे खूप कर्म करून इथं आलोय. गुरूंच्या समोर येताना आपण कर्मरहित आलो नाही. कर्म करीत करीतच आलोय. अजून एक कर्मच करतोय. कर्माने तुम्हाला सोडलं पाहिजे. कर्माने म्हटलं पाहिजे, फक्त शरीराची कर्म सोडून बाकीच्या कर्मांनी तुम्हाला म्हटलं पाहिजे बस आता. तुम्हाला तशी बुद्धी झाली पाहिजे. प्रचंड वैराग्य आणली पाहिजे. कडक वैराग्य आलं पाहिजे. ईश्वराची भेट घेण्यासाठी मी सोडून देतो कर्म. एवढं धाडस कोणाचं नसतं. म्हणून परमहंसांनी मधला मार्ग काढला. बाबा रे, कर्मही कर, पण एकदा तरी ध्यान कर. एकदा तरी किंबहुना 2दा दिवसातून ध्यान कर. एकदा पहाटे आणि एकदा संध्याकाळी ध्यान कर. आणि दिवसभर झालेली कर्म अर्पण कर. किती सुंदर मार्ग. हा संशोधक आहे मनुष्य खरा. असा संशोधक पृथ्वीवर नाही. यांची खूप प्रसिद्धी झाली पाहिजे महाराजांनी. असा संशोधक नाही. कधी होणार यांची कोणाला प्रसिद्धी? मी तर काय करू शकले नाही. एवढ्यांनाच कळाले सगळे. तेव्हा ही जी कला आहे ही जन्म मरणातून मुक्त होण्याची कला. मग तुम्ही नंतर मुक्त झालात की मग काय करायचं? नुसतं बसायचे का? म्हणजे आलं तरी नाही. स्वर्गात बसायचे का? मज्जा करायची का? अमृत प्यायचे का? आई असले ते बरोबर. तेव्हा ईश्वराला सांगायचं आहे मी लोक कल्याण करीन, मला जन्म दे. तेव्हा ईश्वराला वचन द्यावं लागतं. लक्षात
की मी काय करेन पृथ्वीवर. असे गौतम बुद्ध झाले, सगळे अवतार झाले, सगळे अवतार याच्याचसाठी. तुकाराम महाराजांच्या मागे पण प्रपंच होता. राहिले का हो कधी घरी? बायकोच्या सुखासाठी केलं काय ते करावं लागतं. पण अलिप्त झाले दुसऱ्या क्षणात. आणि शेवटी सांगितलं, आवले मी चाललोय. कुठे चालली? घरी गाई म्हशी पोरं वाट बघतात. तिला काय म्हणाय, कसल्या तुझ्या गाई म्हशी? मी वैकुंठाला चाललंय. हा नका वैकुंठ वैकुंठ करू, चला घ्यायला पोरं जेवायला वाट बघताय असं म्हणा. म्हणजे इतकं सामान्य स्थितीतलं एक जीवन आहे आणि दुसरं इतकं उच्च स्थितीतलं जीवन आहे. त्यापेक्षा तुम्हाला आम्हाला साथीदार बरे मिळाले आहेत, त्यांना ज्ञान आहे. दुःख करू नका तुम्ही. आणि साथीदारांना दोघांनाही एकमेकांनी त्रास देऊ नका. आता फक्त उच्च सुख भोगा, ज्याचं त्याने कशातच अडकायचं नाही. काय काही एकटे विदाउट साथीदार, त्यांनी तर फार छान सुख भोगा. म्हणजे वादविवाद घालायचा प्रश्नच आहे. दुसरा असला की वाद होतो, एकटाच असल्यावर कशाला वाद होईल? काय सदाशिव पण नाही ना, अनुभव नाही सदाशिवचा अनुभव नाही. जिथे आपल्याला सहन होणार नाही ना, छोड दो. माझं मत आहे, तुमच्यासाठी आश्रम आहे, अभ्यास करायला वेळ आहे, तुम्हाला आयुष्य दिलेलं आहे आणि गुरु जिवंत आहे, तोपर्यंत सगळं सोडून अनुभव घ्या असं मी म्हणेन. तुम्ही प्रपंचाचं सांगता, मी तर काय करा, मी वाट बघून बघून वेळ काढा स्वतःसाठी, अवस्था घ्या, मागून घ्या, ध्यान करा, मार्गदर्शन घ्या. असं काही शिकवलं नाही काय. मला वाईट वाटतं, माझे साधक अजून खूप सामान्य स्थितीत आहे. लाईफ आहे इतकं शिकवतो आम्ही तर जाऊ द्या, ती नाही आपण मी म्हणणार. ज्याचं त्याचं भाग्य. जिवंत सद्गुरू असेपर्यंत आपलं सगळं छान जीवन मार्गी लागलेलं असावं. बरोबर. जिवंत सद्गुरू कोणाला मिळत नाही, रडतात तो. सद्गुरू आम्हाला पाहिजे. आणि मग नाही तर मग सगळं काहीच नाही म्हटलं, जय जय स्वामी समर्थ. काय स्वामी चांगलेच होते, त्यांच्याविषयी काही दुमत नाही. समर्थ त्यांचं काय नाही. आत्ताच्या श्रद्धा खूप चालल्या. स्वामी म्हणायचे, एखाद्या मठात लाईनला लागायचं, खायचं ते स्वामी समर्थ. स्वामींचा फारच फायदा घेतलाय लोकांना. तरी जर भक्ती केली नाही एखाद्या, स्वामी पुढे उभे राहतील याची मला खात्री. स्वामी अपुरे नाहीच. कोणतेच स्वामी नाही. साईबाबा अपुरे आहेत का? भक्ती यांची खरी नाही. साईबाबा म्हणले की त्यांनी यायचं, यांना काय करायला लागायचं ते साईबाबा असं नाही. साईबाबा पण भक्तीचा आनंद देणारी व्यक्ती आहे. श्री समर्थ आनंद देणारी व्यक्ती आहे. जन्म चुकवणारे हे सद्गुरुनाथ आहे. साईबाबा झालं, स्वामी झालं, आपले गजानन महाराज झालं, सगळे असे स्वामी आहे. पण आपण त्याच. आणि गजानन महाराजांच्याकडे एक व्यक्ती गेली, समाधीच्या तिथे गेली खाली. त्यांनी त्या व्यक्तीने विचारलं, माऊली मला ध्यान शिकवा. आणि माझ्या कडक म्हणजे माझ्या अवघड प्रश्नांची मला उत्तर द्या. गजाननांनी काय सांगितलं माहिती? चल इथे बसू नको, पुण्यात जा, त्या आश्रमात जा जिथे माताजी बसलेले आहे. चला. म्हणजे गजानन महाराज, स्वामी समर्थ, आम्ही सगळे एक आहोत स्वरूपात. माझ्याकडे गिरायक सगळी पाच नाही म्हणे. एक प्रश्नांची उत्तर फक्त तिथे यायची, बाकी कुठं जायचं नाही फिरायला. तरी ती व्यक्ती अजून गरगर फिरते. माणसाला मध्ये खूप काय करायचं, जात येते, काय काय खूप येतं. जात तर पहिली कसली जात? भगवत भक्ताला जात नसते, सिद्धाला जात नसते. हा आता परवा माझ्याकडे कोकणचा माणूस आला. काय त्यांचं नाव? ते तुमचं नाव सांगत होते ते. तुम्ही इथं उभे होतात, मला काहीतरी सांगत होता आणि ते इथंच होते.
त्यांनी तुम्हाला ओळखलं नाही, तुम्ही त्यांना ओळखलं. म्हणजे अहो ते खवले का गाव म्हणजे इथंच होते ना आता. गावात पण होता. हा ते फार आश्चर्यचकित झाले. म्हटलं कारण हे व्हॉट्सअप मित्र आहेत वाटतं. व्हॉट्सअपने अध्यात्म साधले. यांच्यामुळं त्यांना आता अनुग्रह मिळेल. त्यांचा बराच अभ्यास आहे कोकणात पण काय त्याचं गावचं नाव सिंधुदुर्गचा माणूस सिंधुदुर्गचे बर मी काय सांगत होते, साधकांना खूप समजलं पाहिजे. आम्हाला समजायचं परमहंस जिवंत होते तो पण मला तर खूप समजायचं. मी म्हणत म्हणजे मला ह्याचं ज्ञान मागच्या जन्मीच असेल की नाही. आपण जरी संसारी असलो त्या मुलांना लहानपणापासूनच गरम होते. हा ते अडकत नाही पण तरी ते अडकते. परमहंस होते तर संसार होताच ना पाठीवर. पण माझ्या खरं मुलांनी मला खूप साथ दिली आणि दादांनी पण दिली. उगीच नाही कशाला म्हणायचं. मुलं इथे म्हणून नाही म्हणत तरी ती वेळोवेळी परमहंसांकडे जायचं असेल तर मला सोडायचं, कारण मी ड्युटीवर असायचे. घरी पण काम, पण मला ही आमची मुलगी सोडायची. मग म्हणायचं आई तू जाऊन ये. काहीतरी एखादा मंत्र शिकायचा असायचा, एखादं युक्ती शिकायची असायची. 4-5 माणसं आम्ही असायचो. ते शिकवले की जायचं ते तेव्हाच मिळायचं ना, पण नंतर मिळत नाही. एखादी संजीवनी मात्रा असते ती सारखं कोणी वाटत बसत नाही, एखाद वेळेच असतं ते गुरुंकडे मिळायचं. तेव्हा जिवंत सद्गुरु हे भाट आणि सोली व सुख देणारा सद्गुरु जर जिवंत असेल तर ती घेणारे साधक काय. भुंगा लांबून येतो. कमळ पाण्यात असतं, चिखलात. चिखलात किती बेडूक असतात? कमलकंदा आणि दरदुरी. कमल ज्ञानेश्वरी म्हणते का कमलकंदा आणि दरदुरी नांदून तर एकेच घरी परी परागो सेविजे भ्रमरी येराची खरुची. येरा म्हणजे जवळची. जवळची माणसं असतात जे असतात ते घेत नाही. लांबून एखादा भ्रमर येतो आणि कमळातला मध घेऊन जातो. तो खरा त्याचा फायदा आहे. गुरुमंत्र घेऊन जातो असा आहे. यालाच गुरूंचा मंत्र मिळाला तरी ते सोली व सुख दिले. फक्त तो मंत्र किती करावा, त्याचा ध्यास किती घ्यावा. ध्यास घेतला पाहिजे अंतःकरणात. कसला अभ्यास करता आयुष्यभर? एकदा ध्यास घेतला की मुक्त झाले असं पाहिजे. आपण आयुष्यभर अभ्यासच करतो. ही वही ती वही, हे पुस्तक उघडते, सगळं प्रमाणे एकच. एकदा गुरु मिळाला अभ्यास करायचा, ध्यास घ्यायचा. आमच्या सद्गुरूंनी मला अनुग्रह देताना सांगितलं होतं, माझ्याजवळ फक्त तुम्हाला शिकवायला 6 वर्ष आहेत. तुम्ही काय करायचं ते तुम्ही बघा. सगळीकडे लक्ष देऊन पण माझं अंतःकरण कुठं असायचं की गुरुजी हा ते शिक्षण जे आहे ते मला पूर्ण द्या. याच्याकडे अंतःकरण लावलं. शरीर काम करायचं, अंतःकरण सद्गुरूंकडे. अंतःकरण पाहिजे. सद्गुरू काय शिकवतात याच्याकडे. म्हणजे भ्रमर भेदी कोडे भलतैसे काष्ट कोरडे परी कळिके माझी सापडे कोवळी. हा कळिके माझी सापड हे ज्ञान असं आहे की त्याला भुललं पाहिजे. माणूस आपण भुललं पाहिजे. आपला असं मला असं वाटायचं आणि मला काहीतरी मिळालंय जास्त असं नाहीच. मी बोलतो आणि सामान्य स्थितीत मी होते माणूस म्हणून, तेव्हा मला उगीच असं वाटायचं. एखादी व्यक्ती मला रागवली तर मला आवडायचं नाही. म्हणजे मला रागवतो म्हणजे मी कोण आहे मला काही कळायचं नाही. पण मला रागवतो कसा हा किंवा मेट्रन रागवतात कशा, मला नाही रागवायचं असं मी म्हणायचं. मला माहित नव्हतं म्हणजे काहीतरी लक्षण होती ना त्या. असं आहे. म्हणून प्रेमगीतामध्ये
ते सर्व साक्षात्कारी ब्रह्म साक्षात्कार हे सगळं उतरलेले आहे. पहा, सगुण दर्शने तुम्ही दाविली, हेच ना. निर्गुण राणीव अनुभवाली, हेच ना. ते झालं सोहम कुठलं? 31 नंबर पेज. 31 हा 31 पुढचं बरं. सोहम हमसः साधे, हे सद्गुरूंनी शिकवले. मला श्वासामध्ये कायम सोहम आपण घेतला की सो, धरिता सो, सोडिता हम. सो हम, तर हमला सुद्धा नामच जपा. हमकडे पण लक्ष द्या. हा सोडलेला श्वास इकडे तिकडे जाता कामा नये. परत तो तिकडचं घेऊन येतो, त्याच्याकडे लक्ष दे. तो काय करतो, तिकडचं इकडचं घेऊन येतो. सुटलेला श्वास, यांचं कसं झालं, त्यांच्या लग्नाला किती माणसं गेली होती, आणि तुला काय करायचे. कितीतरी कपल्लक प्रश्नांची उत्तर आपण विनाकारण मेंदूत शोधत असतो. तुझ्या लग्नाला किती माणसं गेली होती, तू नाही विचार केला तर लग्न व्हायचं राहिले का. असे कपल्लक क्षुल्लक उत्तर आपण शोध. काय कारण नाही. बुद्धीने विचार कायम स्वतःच्या कल्याणाचाच करा, बाकी कुठलाच करू. नोकरीत काय प्रश्न आले तरी विचार स्वतःचाच करा. जो विचार आपण करतो तो विचार सद्गुरूंचा आहे. सद्गुरू तुमचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यात पूर्ण विश्वास ठेवा. पहा, सोहम हमसा चाले मंत्र, हे कळायला लागल्याशिवाय गेले का आपल्याला समजतं. आता सोहम कुठून श्वास जातो हे आता सोडी बसून हे त्यांना सांगा, डोळे उघडा, झालं झोप आली, असं सुख जात नाही. झोप नव्हती आली. बघ, श्वास खाली सुटला, आता सामान्य श्वास सुटला. परत घेताना लक्ष द्यायचं श्वासाकडे. डोळे बंद करा, श्वास घ्या वर हळूहळू. घेताना दीर्घ श्वास घ्यायचा हळू, डोळे बंद करा. जिथपर्यंत तो ऊर्ध्व जाईल, वर जाईल, तितकाच घ्यायचा. सहन नाही झालं तर खाली सोडून द्यायचं. आता हे खरं सोडली पासून पुढे घेतला, डोळे उघडा, झालं की उघडा. पुन्हा घ्या एकदा. हे बघा कुठून जातो श्वास, लक्ष द्या. आपला हा श्वास आहे 4, 4, 8, 4, 12. आपल्या छातीपासून श्वास वर जातो, वातावरणातून न येत श्वास. लक्ष द्या. 12 अंगुळे श्वास तुमच्या जवळ आहे. जगातला श्वास तुमचा नाही, हे लक्ष द्या. पाहिजे इथं आलेला बाहेरच्या हवा जी इथं आली तेवढीच तुम्हाला घेता आली, बाकीचे नाही. आपल्याला वाटतं सगळीकडे हवा आहे, तुम्हाला इतकीच आहे परवा. इथं ती हवा येते, इथून तुम्ही घेता. बरोबर. तसं तर एखाद्या ठिकाणी आपण दूध मरतो, तिथं हवा नसते का, सगळीच हवा असते, तिथून घेता येत नाही, इथून घेता येत. पहा, घ्या श्वास, लक्ष इथे द्या. 12 अंगुळे खाली, तिथून श्वास घ्या हळू. श्वास एकदम हळू 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 वर घ्यायचा, काही करायची नाही. तुम्हाला सवय आहे म्हणून तुम्ही घ्या. असं घ्यायचं. हे बघा माझ्याकडे बघा, लक्ष द्यायचं. लक्ष सगळं इथे आणायचं. लक्ष आणलं सोडून जा. जिथपर्यंत जाईल तिथं संपवायचं. कळलं. श्वास पूर्ण वरच गेला पाहिजे असं नाही. इथपर्यंत आला तर इथेच थांबायचं, इथपर्यंत आला इथेच थांबायचं. अशी प्रॅक्टिस करायची. कळलं. पूर्ण श्वास राहणे, घाई करायची नाही. आता मी जितक्या स्थिर मनाने घेतला तितका श्वास हळूहळू. काम करताना श्वास जास्तच असतो, हे अभ्यास करताना ते सांग. ध्यानाला बसण्याच्या अगोदर ही प्रॅक्टिस करा. श्वास कुठं आहे तपास. पहिल्यांदा असं करा. हे बघा,
एक श्वास सोडून द्या. थोडा श्वास सगळ्यांनी. एक नाकपुडी दाबायची उजवी. सगळ्या बाजूने श्वास खाली आला पाहिजे आणि दीर्घ आला पाहिजे. हळूहळू सोडायचा. झालं का? सुटला का? पूर्ण गेला का बाहेर? आता आता हात बदला. आपला हात कुठं होता? उजवीकडे होता. बरं. आता हात काढा आणि श्वास घ्या. किंवा उजवीकडे दाबा, डाव्या बाजूने घ्या. हे करा, प्रयोग करा. उजवीकडे दाबा, डाव्या नाकपुडीने हळूहळू जितका श्वास खाली उतरलाय 12 अंगुळी तिथं बघायचं आहे. ध्यानाने ध्यानाने मान खाली नाही करायची, किंचित करायची. तिथे जायचं आहे, छातीच्या तिथे, आणि तिथून श्वास वर उचलायचा आहे. हळू 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 जिथपर्यंत वर येईल आणि आपल्याला दम लागेल तिथेच थांबायचं. आता बघा. तिथेच थांबायचं. थांबल्यावर किंचित पोट सोडायचं, किंचित कुंभक करायचं, किंचित. थांबल्यावर पुन्हा किती क्षण थांबता येते ते पहा. ते तुमचं ध्यान. जिथे क्षण आपण निश्चिंत थांबलो, कुंभक केला, ते तुमचं खरं ध्यान. असं ध्यान वाढवायचं. बघा, थांबता येते का किंचित तरी? सोडा करा. आता तुम्हाला ध्यान करून पण सवय लागली म्हणून तुम्ही थांबताय. क्रिया कळली. सुरुवात करायची असेल ज्यांना त्यांनी इथून करा. अंगठ्याने किंवा या बोटाने उजवी नाकपुडी दाबायची. सहज हात ठेवायचा, फार नाही. फक्त तिकडचा श्वास बंद करा. डावीने डावीने किंचित वर 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 श्वास घ्यायला सुरुवात करायची. करा. जिथे थांबावंसं वाटेल तिथेच थांबायचं आणि बोट काढायचं. किंचित कुंभक करून बसायचं. हे खरं ध्यान आणि हे खरं सोडी अवस्था. कुंभक, श्वासाची कुंभक अवस्था, हे सोडी अवस्था. श्वासाची कुंभक अवस्था ही जितकी आपण वाढवू तितकं ध्यान उत्तम. दुसऱ्या वेळेला नुसतं असं ध्यानाला बसलं तर ध्यान लागून गेलं पाहिजे. त्यासाठी हे प्रॅक्टिस करायची. आता आपण काय करू, या सप्ताहाच्या निमित्ताने हे जे तुम्हाला शिकवायला सुरुवात केली त्याला आपण 1 महिना होते. 1 महिन्याची हीच प्रॅक्टिस करा. घरी नुसतं मोकळं बसायचं. श्वास कुठे आहे ते पहा. डाव्या नाकपुडीने किंचित ओढायला सुरुवात करा. परत एकदा करा. आता ऑक्सिजन आहे ना हवेमध्ये म्हणून डावी शिकवते. आता डावी नाडी चालू असते म्हणून. आता उजवी दाबायची. आता चाललंय तेच करायचं. कुंभक करून मग ध्यान करायचं ना. श्वास धरून ठेवायचा आणि ध्यान करायचं जेवढा वेळ जमेल. ही क्रिया कळली का तुम्हाला? जितका वेळ होईल तितका वेळ कुंभक झाला असा त्याचा. श्वास दाबला हे बघा. हे जितका वेळ चालेल आणि नंतर हात काढला की
1 सेकंद 2 सेकंद कुंभक करायचं, श्वास थांबवायचा आणि मग तो हळूहळू सोडताना काळजी घ्या, भस्कन श्वास सोडायचा नाही. त्याच संथ गतीने हळूहळू श्वास सोडायचा. काय झालं? जायचं. हे असं किती वेळा करायचं श्वास? एखादा तुम्ही घड्याळ ठेवा जवळ आणि 10 मिनिट किती श्वास जातात मध्ये थांबायचं आहे ना मला, म्हणजे हळूहळू करायचं. घड्याळ ठेवा, 10 मिनिटामध्ये किती वेळ कुंभक होतो याकडे लक्ष द्या. प्रत्येक क्षणाला प्रत्येक वेळेला श्वासाच्या होणारा कुंभक म्हणजे सोली वाढवायचं. नंतर वाढवायचं आणि किती होतोय पण माऊलीचे निळा प्रकाश वगैरे लगेच दिसतो. दिसते का? कुंभक झाला. छान. किती ध्यान सुरू. या कुंभकामध्ये दर्शन होतात. नंतर आपल्या ध्यानात सवय लागली आता. श्वास ऊर्ध्वत जातो आपला. आता तुम्ही सिनियर आहात, श्वास ऊर्ध्वत जातो, खूप कुंभक होतो आणि त्याच्यामध्ये दर्शन होतात. मला तर हे नाही लागू, पण तरी पुन्हा एकदा आठवण की श्वास नीट आहे का पहा आणि मग ध्यानात बसून इतका वेळ ध्यान आहे तितका वेळ जवळजवळ निम्मा ध्यान तर कुंभक होत होता. पण तो खाली येतच नाही की. ते सोली इतके श्वास म्हणजे बुद्धी सांगायची 12 अंगुळे श्वास जर तो तिथे थांबला तर ते पूर्ण गुणातीत अवस्था. होणार. असं करून करून 12 अंगुळे श्वास जर 12 अंगुळे म्हणजे किती इथला हा पूर्ण श्वास जर वर थांबला तर ते काय आहे? गुणातीत अवस्था म्हणजे समाधी. कुंभकाचं समाधी लागतं. याला म्हणतात सोली. म्हणजे आता मी तुम्हाला प्रॅक्टिकल सहित सांगितलं. ते मी वाचलं नाही, कोणी लिहिले काय. समर्थांचं. ते नाही लिहिणाऱ्या माणसांचं विश्लेषण त्याला माहित नसेल ना. हा. ते लेखकाचं कसं असतं, लेखकाची ती अवस्था असते. आपला पंथराज समर्थांनी लिहिलंय. समर्थांचं आहे, पण त्याची विश्लेषण केलेलं त्याचं व्यक्ती. विश्लेषण नाही केलं. डायरेक्ट ओव्याचं. ओव्याचे अर्थ अर्थ नाही येत. ओव्यात येते. आहेत किंवा अर्थ नाही. आईने तरी सुद्धा काय अर्थ याच्यात नाही आहे. म्हणजे ते मला खूप अंतर्मुख नाही वाटत. नाही आहे. पुढे वाचताना पुढे आहे ना सगळं अंतर्मुख. माझा दासबोध आठवतो जुना सापडला तर. छोटा पण खूप सुंदर आहे हा छोटा. त्याच्यातल्या ह्याच्यातल्या ओव्या एकच आहेत. आपण तो सार्थय नाही का? सार्थ दासबोध. नाही, पण ओव्यांनी बदललं. नाही नाही तेच सांगतो, फक्त सार्थय अर्थासहित. अर्थ ओव्यांचा अर्थ आहे. सोली सुखाचा अर्थ नाही दिलाय. फक्त सोली सुखाचा हा, अर्थ आहे. सोने सुख दिली. सोलीचा पण पूर्वीचा तो हे नगर दासबोध. त्याच्या मागच्या बाजूला आहे. त्याचा हा खूप सुंदर आहे हो. त्याचं सौंदर्य यात नाही दिसत. ह्याच ओव्या आहेत. छोट्या वाटतो. हां. ते ना. ते मला पारायण कॉपी ज्याला आपण हा, म्हणतो. पारायण. पारायण. पारायण कॉपी. पांघारकरांची होती. माझा तांदूळ मी आणलेला पंढरपूर आणलेला 8 रुपयाचा तांदूळ. किती जण असेल का? आता त्याची पानं जीर्ण झाली आहेत मात्र जीर्ण झाली. गाथा आणला दासबोध दोन्ही 8 रुपये. गाथ्याची पण पानं खातायला पंधराशेच सांगताय. हा? 1500 सांगताय. सांगू का? सांगू का? नाही तर तसं नाही. पंथराज हा आपल्या त्यांनी लिहिलेला जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये हेच आहे जास्त. पंथ म्हणजे रस्ता, पथ. पंथ म्हणजे आपलं हे मार्ग. मार्ग म्हणजे राजमार्ग. रस्ता, पथ, मार्ग. राजमार्ग. तो हा राजमार्ग. पंथराज म्हणजे राजमार्ग, राजपंथ. तो हा आहे खरा की श्वासाची साधनाने तद्रूप व्हायचं आहे. म्हणजे तुम्हाला इथे किती दिवसांचे श्वास गेल्यावर 12 दिवसाचे श्वास पूर्ण इथं गेल्यावर जे मिळेल ते सोजी.
आपल्याला कसं कळतं 12 दिवसात? 12 अंगुल्यावर जातं ना. नाही, हे 12 जातं. हे रोजच जातं. रोजचं 21,600 गुणिले 12. 21,000. पण आपले दिवसभराचे श्वास कुठे जातात? म्हणजे व्यवहारातच जातात. तो जो सिद्ध आहे किंवा त्यांना खूप छान प्रॅक्टिस झाली ते आपली नाही. गुरुजी म्हणजे 99% श्वास खाली जातो, 1% श्वास श्वास इथून वर पुढे जातो. करतो. बस तेच मला आणि तसं 12 दिवसाला हा. श्वास चालू आहे. 99% श्वास खालीच जातात आपल्या व्यवहारासाठी. मला हे करायचंय माझं तर एक्सपर्ट नेचर. पण एक श्वास जो वर जातो तसे 12 दिवसाचे श्वास म्हणजे एक श्वास गुणिले किती? 21,600 एका दिवसात येतो. हा 21,600 गुणिले 1 म्हणजे 21,600. असे 12 दिवसाचे 12 दिवसाचे श्वास जेव्हा इथे जमा होतील तेव्हा तेच म्हणजे ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगनसत्व म्हणून ती ओळख आहे सद्गुरूंची. कळलं? आता खूप मोठं कलियुग आहे. कलियुगामध्ये आपण साधने तसे सांगू सगळं तसंच आहे. आणि आपल्याला खूप उपाधी आहेत विचार आहे. आपण इतकं नाही आपली बसण्याची स्थानं पण इतकी पवित्र नाही. त्याला आश्रम खरं सांगू का तुम्हाला माझ्या पोटात खूप मला वाईट वाटतं. तुमच्या सर्वांसाठी मी तो आश्रम उघडला. माझं काय काम आहे ते तुम्हाला? आम्ही तिथंच राहणार आहे कायम कायम सांगितलंय. ते आता बांधकाम काढणार आहेत सगळीकडे. मी त्या आर्किटेक्चरना सांगितले या मंदिराला हात लावायचा नाही. ते म्हणले थोडंसं पाडू का? म्हणलं नाही. वेगळं सांगितलं. मी म्हटलं त्यांना ओळखा का नाही? ते म्हणलं नाही तुमचं काहीतरी असेल. म्हणलं हो. गुरुस्थान आहे. तिथे मी बसणार आहे. कळलं तुम्हाला? आणि आयुष्यभर म्हणजे साधक जर तिथे राहिले त्यांना मी स्वतः येऊन मार्गदर्शन करेन अशी माझी खात्री आहे. मी ध्यानासाठी खाली येईल, ध्यानासाठी पुन्हा येईल आणि मार्गदर्शन करेन असं माझं भरत आहे. कळलं तुम्हाला? देशमुख कळला? मला त्या टेकडीवर कोणीही खालवू शकत नाही. माझी हौस आहे ती, माझी आवड आहे ती टेकडी मला खूप आवडते. आय एम देअर ओनली, नॉट एनिवेअर. माझा प्राण तिथेच जाणार नाही. आता याच्यापेक्षा काय खात्री नाही. तुम्ही येऊन बसले की ध्यान लागणार तुम्हाला. बाकी काय होणार? काय गावडीत आहे सांगून ठेवलं तुम्हाला. आता तुम्ही नंतर म्हणा कुठे आहेत माताजी? जाऊ द्या माताजी म्हणून गेले ज्ञान जाऊ दे असं नाही. आणि देअर आणि हिअर ऑल्सो. ही गाणी काय गाणी ही बदलणार आहे. इथं कोणी दुसरं येईल तिथं मात्र पुढे तिथं मीच आहे. तिथं दुसऱ्या कोणी चालवलं तरी त्या तिथं मीच आहे. विशेष ठिकाण चांगलं कोणी असं कसं हा गुरुस्थान जे गुरुस्थान आहे दॅट इज माइंड ओनली. कारण भगवान पण तिथं बसले नाही त्याचं उत्तर आज मला कळलं. खूप विशिष्ट गोष्टी आहेत आपल्या सद्गुरूंना. म्हणजे गणपतीला मी तिथं स्थापन केलं. त्यांच्यासाठी अशा 3 स्टेजेस केल्या. काय स्टेज आहेत त्या? ब्रह्मा सॉरी 3 देह. स्वर्ग नाही, स्वर्ग मृत्यू पाताळ, पाताळ मृत्यू लोक स्वर्ग लोक वर गणेश लोक असं ते मी केले त्यांच्यासाठी. हा तुरी अवस्था माझं वेगळं आहे. मला त्यांची अवस्था दाखवायची होती ते मी केलं. ते 2 ते 2.5 वर्ष कसे तरी बसले. आम्हाला खूप त्रास दिला, खूप त्रास झाला. नंतर शेवटी तिथं एकदम आम्ही अचानक सहज बसलेलो असताना आपले ते बापू म्हणून ते हिवरे ते तिथे कामाला होते. आम्ही तिने सांगलेला आरती करून मी बसले होते राहिले. ते बापू एकदम म्हणाले का हो आई असं असतं का? देव जिथं खाली होता तिथून वर आले त्याच जागेवर ठेवायचा असतो ना. तिथून पुढे त्या विषयाला वाचा. मग आम्ही विशिष्ट मुहूर्त पाहून त्या दिवशी देव हलवला सूचना घेऊन. तेव्हा ते म्हणाले हेच तुम्ही तेव्हा करायला पाहिजे होतं. तेव्हा मी विचारलंच नाही त्यांना कुठे ठेवू.
मंदिर बांधलं, 3 घरं विकली माझी स्वतः, बाबांनी नावे बांधली. 3 घरं विकली, त्यांचे पैसे घेतले, ते मंदिर उभं केलं आणि देव तिथे उठले. त्याचं मला फार वाईट वाटलं. का का नाही, कारण वेगळं आहे. पण ते तिथंच बसलेत बरं, जिथून निघाले. आता त्यांनी ते नवीन सांगितलं स्वतःला, मला 8 फूट परत खाली घ्या, 11 फूट. 7. जिथून ते निघाले तिथल्या जागेवर ते परत चालले. अँड दॅट प्लेस इज माइन. असं ते झालं. आम्ही गणपती तिथे बसवले आणि नाव गुरुस्थान दिले. मग ते कसं ऐकते, नाव दिले गुरुस्थान. तेव्हा ते सगळं भविष्य आहे, सर्वांनी लक्षात ठेवा आणि सर्वांनी ध्यान साधनेत मग्न व्हा. चालेल. इथून एक गाडी ठरवायची, गाडी होईल ट्रस्टी पुढे. आता मोठे मोठे ट्रस्टी आहेत, येणार नवीन. त्यामुळे आता सगळं चेंज होणार आहे. आता मी पण थकले, तुम्ही पण थकलात. गाडी आपल्याकडे वळवणार नाही. त्यामुळे आता नवीन नवीन बॉडी आहे ट्रस्टची, नवीन नवीन कल्पना निघतील. छान छान होईल सगळं, खूप छान होईल. आपल्या शिष्य जे आहेत तेच त्यांचं तेच कुणीतरी बॉडी बनवतील. छान छान कल्पना राबवतील याची मला खात्री. आणि हे पण काय सुधारणा होती. छान. ठीक आहे, डोंट बी सिरियस. छान. तुम्हाला सांगून ठेवलं पुढचं, आता कुठे कोण काय सांग. सिरियस कोण होऊ नका. मयुरेश, हा शांतर म्हणतं सिरियस नको. ठीक आहे. म्हणून तर माझी इच्छा होती ना, बरोबर तुम्ही शिकावं. तर ते तसं होत नसतं कधी. प्रत्येकाचं प्रारब्ध आहे, प्रत्येकाचं काय काय आहे अजून ठरवलेलं. 200 वर्ष बघायचं. पण तुम्ही त्या अखंडच आहे. मोरे बरोबर वसंत मी आहे. नाही मोरे का? वसंत सारखं. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आहे. आहेच. मी जिवंतच आहे. तेच की आहेच. मी लगेच काही समाधी घेत नाही. तुम्ही काय का देशमुख लगेच काय? शक्ती पण असणारच आहे. हं? आधी आहे तेव्हा येणार. आद्याशक्ती ते साधय मग काय? ते काय साधय करतो. आणि आद्याशक्ती पूर्ण गणेशाच्या शेजारी हवीच आहे. आम्हीच, ते शक्ती रूप आणि आहे ते आहे, ते कायम आहे. मनुष्य रूपात ना आहे तर ते आद्याच्या Universal अखंड truth. युनिव्हर्सल तेच काय होणार Universe. हे म्हणतात मोरे वसंतसारखं 200 वर्ष जगलं पाहिजे. पण तुमच्या लक्षात आलं नाही, मी जगलं म्हणजे तुम्हाला जगावं लागेल सगळं. नाही, जेव्हा तुम्ही आजारी होता ना तेव्हा हे श्री गणेशा, हे श्री महागणेशा, हे ऐका ऐका, जेव्हा मी आजारी होते तेव्हा यांना आले. यांनी दिलेलं आम्हाला सगळ्यांना हो का? करायला. हे श्री महागणेशा, हे श्री महागणेशा. आपण घन तेज दुसरा आहे ते. माझं पण अच्छा.